ध्यास. ध्यास म्हणजे काय माहिती आहे? ध्यास म्हणजे इट्स नॉट हॉबी, इट्स नॉट मूड, इट्स नॉट अप्स अँड डाऊन. ध्यास म्हणजे फक्त वेडेपणा, ध्यास म्हणजे फक्त फोकस आणि ध्यास म्हणजे फक्त ऑक्सिजन श्वास. कारण सक्सेसला ना असं टार्गेट नाही पाहिजे. सक्सेसला तो वेडापणा पाहिजे. म्हणजे तुम्हाला अलार्म लावला आहे, तर त्या अलार्मला सुद्धा तुम्ही उठून बंद करणार असणार. त्या गोष्टीला म्हटलं जातं ध्यास. ध्यास असणाऱ्या व्यक्तीला मूडची गरजच नसते. त्याचा मूड आहे किंवा नाही, तो त्याची पर्वाच करत नाही. ध्यास म्हणजे त्या गोष्टीचा फक्त रात्रंदिवस त्याच्या आनंदात, त्याच्या विचारामध्ये आणि त्याच गोष्टी म्हणजे करणं म्हणजे ध्यास. खूप जणांकडे टार्गेट असे लिहून ठेवलेले आहेत. पण ते कसे पूर्ण होतात त्याची आयडियाच येत नाही आणि ते पूर्ण होण्यासाठी खूप काही करावं नाही लागत. फक्त एकच गोष्ट घ्यावी लागते आणि ती म्हणजे ध्यास. ध्यास गोष्ट अशी आहे तुम्हाला जबरदस्ती नाही करावं लागत किंवा कोणीतरी तुम्हाला सांगतंय की "अरे करावं लागेल, करावं लागेल, उठ बाळा." नाही. ध्यास म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली उठून बसताय. ऑटोमॅटिकली तुम्हाला ते करावं लागतं आणि हे सगळे कामं करत असताना मन सुद्धा आनंदी असतं. कारण ध्यासला मूडची गरजच नाही. ध्यासला फक्त तुमचं जे करण्याची ही आहे ना वेळ त्याला असं म्हणतो हिरोपंती कसं असतं तसं वेड लागल्यासारखं त्याचा फक्त ध्यास घ्यावा लागतो. आता आपण जेवढे हिस्ट्रीमध्ये लोकं होऊन गेले त्यांनी ध्यासच घेतलेला आहे. त्यांनी टार्गेट सुरुवातीला जर लिहिलेच नाही, फक्त ध्यास घेतला. आपल्याकडे खूप सारे उदाहरण आहे. मी इतिहासातल्यामध्ये सांगेल आणि सगळ्यात जास्त ध्यास या पॉईंटवर मी स्वतःचंच तुम्हाला एक्झाम्पल देते. आता मला ध्यास म्हटलं ना फक्त एकच पॉईंट एकच व्यक्ती आठवते. खूप सारे पण माझ्या आवडीची हिरकणी. हिरकणी म्हणजे तिला ते बाळ उठून आपलं बाळ घरात झोपलेलं आहे आणि त्याला भूक लागली तर ते रडेल. हे एका विचाराने हिरकणी त्या किल्ल्यावरून कशी खाली आली? तिला ती भीती नाही वाटली, त्या अंधाराची भीती नाही वाटली. तिला खाली पडल्यावर माझ्या हातपायांचं काय होईल? तिला त्याची भीती नाही वाटली. तिच्या डोक्यात फक्त तिच्या बाळाला भूक लागली तर. हा जो ध्यास होता ना, त्याने ती हिरकणी त्या गडावरून खाली आली. आणि तो जर ध्यास आपल्याला असेल तर काय होईल हो? खूपच मजा येईल. मजा अशी होईल की आपल्याला वाटच पाहावी नाही लागणार. आपल्याला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. पण त्याच्यासाठी टाईम टेबल ह्या महिन्यात नाही, पुढच्या महिन्यात, ह्या आठवड्यात नाही, पुढच्या आठवड्यात, ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी असं आपण म्हणणारच नाही. कारण आपल्याला सुद्धा असा ध्यास असेल तर नाही, मी आता जर शांत बसलो, तर फ्युचरमध्ये माझ्यासाठी काही खास गिफ्ट असेल तर, मी आत्ता जर माझ्या स्वतःकडे लक्ष दिलं, तर फ्युचरमध्ये माझ्यासाठी गिफ्ट असेल तर, हा जर ध्यास असेल ना, तर आपल्याला अलार्म बंद करायची गरजच नाही. म्हणजे कोणीतरी बंद करेल आणि कोणीतरी आपल्याला आवाज देऊन उठवेल. हे सगळं बंदच होऊन जाईल. विचार करा. आता माझ्या स्वतःचं खूप छोटं उदाहरण मी देते. माझ्याकडे खूप सारे असे उदाहरण आहेत, की अक्षरशः मला पाहून असं म्हणजे आमच्या जवळचेच म्हणत नव्हते, की माझ्यामध्ये ती स्किल इम्प्रूव्ह होईल आणि मी इतकं छान करेल, की ती ब्रँड बनेल. सुरुवातीला ज्यावेळेस मी सलूनचं क्लास लावला होता, त्यावेळेस माझ्या मॅडमचा विश्वास होता, की "वैशाली तू करशील. तुझ्यामध्ये ती क्वालिटी मला दिसते. तू नक्कीच करशील." पण त्यावेळेस मला सुद्धा वाटत होतं, की "अरे मी कसं करू?" पण माझ्या मॅडमनी ते जी काही चमक आहे ना माझ्या डोळ्यातली त्यांनी ओळखली. आणि मग मी ज्यावेळेस रेग्युलर जायची ना ते पार्लरचाच क्लास शिकण्यासाठी, तर मला त्या गोष्टी वाटायचं, बापरे! ह्या पार्लरच्या जे करिअर आहे त्यात खूप इंग्लिश बोललं जातं. खूप इंग्लिशच्याच सगळ्या शब्दांचा अर्थ सांगावा लागतो आणि मी क्लायंटला कसं समजून सांगू? मलाच जमत नाहीये, मलाच काय करू? तर मग त्याच्यानंतर काय झालं माहिती मी पार्लरचा जरी क्लास केला असेल ना, मला त्यातला एवढा अर्थ कळतच नव्हता. फक्त आयब्रो ही गोष्ट मी टार्गेट जो ध्यास असतो ना, तो एकच धरला. बाकी गोष्टीकडे जास्त लक्षच नाही दिलं. पार्लर म्हणजे पार्लरमध्ये क्लायंटला काय पाहिजे? तर आयब्रो. मग काय माझी जर्नी चालू झाली. मी सुरुवातीला फक्त आणि फक्त पार्लरमध्ये फक्त क्लिनिंगचं काम, फक्त क्लिनिंगचं काम. मॅडमने विचारलं ना, "तुला वॅक्स येतं का?" मॅडमने विचारलं ना, "तुला फेशियल येतं का?" फक्त हो. पण जास्तीत जास्त पार्लरमध्ये क्लीन करताना क्लायंटचं रिक्वायरमेंट काय आहे? सगळ्या क्लायंट ज्या येतात ना, ते म्हणतात, की आम्ही फेशियल केलं, आम्ही बॉडी मसाज केला, आम्ही वॅक्स केलं. पण ज्यावेळेस आयब्रोला फिनिशिंग देतो ना, त्यावेळेस खूप भारी वाटतं. म्हणजे आयब्रो आमच्यासाठी फेशियल, बॉडी मसाज आहे. आणि मग तो जो ध्यास असतो ना, तो मी ती क्लीनिंग करता करत राहिली. असे खूप सारे वर्ष गेले आणि मग आता मी 2020 मध्ये स्वतःचं पार्लर टाकलं आणि त्याच्यानंतर जे काही मी आयब्रोला लक्ष दिलं, म्हणजे मी आयब्रो 2012-13 पासूनच छान करत होते. पण जास्त नाही, नाही हीच क्लॅरिटी आणि तो ध्यास, तो माझा आता क्लायंटला दिसायला लागला आणि आता 2025 मध्ये मी एकदम प्राउडली सांगते, की तो ध्यास असतो ना, त्याचा मी आज आनंद घेते. आज माझं पार्लर आयब्रोसाठी ब्रँड म्हणून ओळखलं जातं. खूप लांबवरून क्लायंट मला पाहायला येतात, की
जी सलूनवाली आहे, जे पार्लरमध्ये काम करते, ती आहे कशी, की इतकं सुंदर ॲप बनवते. म्हणजे मी जास्त काही सांगत नाही. कालच एक क्लायंटनी सांगितलं होतं तिच्या रिलेटिव्हजला, की माझी पार्लरवाली जी मॅडम आहे ती खूप खास आहे. ती आपल्याला समजून घेते, ती मन ओळखते आणि खूपच सुंदर करते. तिला सांगावंच नाही लागत. असं तिने तिच्या रिलेटिव्हजला सांगितलं आणि ती रिलेटिव्हज खूप म्हणजे 10 किलोमीटर राहते. ती तिच्याकडे आली होती आणि ती फक्त पार्लरमध्ये मला पाहायला आली होती, की तुम्ही कशा बनवता? तर मला असं वाटतं, की हे ध्यासशिवाय नाही चालत. मी असं लिहून म्हणजे नाही ठेवलं होतं, की मी ब्रँड बनेन. पण माझा ध्यास होता. तो वेडापंती असते ना, वेडं होणं, ते मी आजमावलंय. मी पाहिलंय, की वेडं झाल्याच्या नंतरच सक्सेसला तुमचे गोल नाही पाहिजे. सक्सेसला तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही ते केलं पाहिजे, तुम्ही एवढंच बोललं पाहिजे, तुम्ही तेवढंच बसलं पाहिजे. हे नाही पाहिजे. सक्सेसला पाहिजे तुमचं डिसिप्लिन आणि सक्सेस ज्यावेळेस तुम्ही डिसिप्लिन राहतात ना, तुमची डेस्टिनी तुमच्या जवळ येते. तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्यापाशी तुम्हाला मिळतं. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे ना सगळं काही सोडून द्या. थोडासा ध्यास घ्या आणि सगळे काही तुमच्या मनातले जे काही स्वप्न आहेत ना, ते पूर्ण करा. आणि अशा प्रकारे ध्यास घ्या आणि खूप छान फ्युचरसाठी सक्सेस बना. ऑल द बेस्ट. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनःपूर्वक आभार. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा.